भारतीय अडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रिया बर्डेला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहण्याच्या आरोपाखाली उल्हासनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अनेक भारतीय अडल्ट वेब सिरीजमध्ये काम केलेली रिया ही मूळची बांगलादेशी असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे, रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे, तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे, अशी एकंदरीत माहिती मिळत आहे। सदरचा तपास चालू आहे। ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहेत ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे। फोन व्हिडिओमध्ये काय काम करायची किंवा तिचे वेबसाईट्स वगैरे आहेत, त्यानंतर तिचे काहीतरी अश्लील व्हिडिओ फोटोच्या सुद्धा वेबसाईटवरती काम करते अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। त्याप्रमाणे आम्ही सध्या तपास करीत आहोत। आरोपी रिया उर्फ आरोहीच्या मानेखाली एक टॅटू आहे, ज्यावर अरबी भाषेत लतकब मीन शाई असं लिहिलंय, ज्याचा अर्थ कोणत्याही गोष्टीला घाबरू नकोस असा आहे। तिनं आजवर अनेक अडल्ट वेब सिरीजमध्ये काम केलंय, त्यातून तिनं चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे। पण आता पोलिसांनी कारवाई करत रियाला अटक केलंय। रियाच्या आईनं बांगलादेशातून येऊन अमरावतीच्या अरविंद बर्डेशी लग्न केलं, तेव्हापासून खोटी कागदपत्र तयार करून हे बांगलादेशी कुटुंब भारतात बेकायदेशीर वास्तव्य करतंय। अंजली शामराव बर्डे या महिलेशी, जी महिला तिचे 3 मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून, आणि ती आल्यानंतर तिने ते अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं। लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे कागदपत्र बनवले भारतामध्ये। त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले। त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार, त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे। आरोपी रियाचे आई वडील दोघेही सध्या कतारमध्ये आहेत, तर पोलीस तिच्या भावाच्या आणि बहिणीच्याही शोधात आहेत। शिवाय अडल्ट आणि पॉर्न फिल्ममध्ये काम करणाऱ्या रियाबाबतचा सर्व बाजूंनी अधिक तपास केला जातोय।